मिरज दंगलीचा फायदा उठवून सुरेश खाडे हे मिरजेचे आमदार झाले। 15 वर्षात आमदार खाडे यांनी मिरजेचा नेमका काय विकास केला याचा त्यांनी हिशोब दिला पाहिजे। मिरज मतदारसंघासाठी ही 15 वर्ष अक्षरशः खड्ड्यात गेलेत। त्यांच्या या 15 वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी पंचनामा यात्रा मिरज मतदारसंघात लवकरच सुरू करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि मोहन वनखंडे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यांच्यातील भांडण हा बनाव व ढोंग असून गेल्या 15 वर्षात या दोनच व्यक्तींचा विकास झालाय। अनेक व्यवसाय उद्योगांमध्ये या दोघांच्या भागीदारी आहेत। ईडीला चौकशी करायची असेल तर या दोघांच्या कारभाराची चौकशी करावी। एवढी संपत्ती कुठून आली याचा सगळा उलगडा होईल। त्यांच्यातील भांडण हे टक्केवारीवरून झालं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी केलाय। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे भाजपचे उमेदवार असतील आणि मोहन वनखंडे यांनी बंडखोरी करून विरोधी उमेदवाराचा पराभव होईल अशा पद्धतीने रचना करायची असा एक राजकीय डाव त्यांनी रचलेला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। तर विकासाचा एक ठोस अजेंडा घेऊन मी मैदानात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। आता मिरज मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी दावेदारी करण्यात आली असल्याची माहिती प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी दिली। आज मिरजकरांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागले, एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे। आज विचार करा, मागच्या 6 महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मीच ठरवणार, परंतु नीतीने त्यांच्यावर आज वेळ आणलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही। त्यांचेच पीए आज मोहन वनखंडे दंड ठोकतो त्यांच्या पुढे उभा राहिलेले आहे। आमचं तर ठाम मत असं आहे की वनखंडे सर आणि आमदार खाडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षात उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभा राहून खाडेंना किंवा भाजपला निवडून आणायचं त्यांचं गणित आहे। पण हे गणित पूर्ण मिरजकरांना समजलेलं आहे, त्यामुळे या भाजपमधून कोणी उभा राहावं मिरजकर ह्यावेळेला त्याला जुमानणार नाही, त्याला झगडून टाकणार आहे। आमदार सुरेश खाडेंकडून पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेलं नाही, तसंच त्यांनी ग्रामीण भागात सुद्धा विकास केला नाही। तर ते जे सांगतायत आणि जी भली जी मोस्टर लावलेली आहेत की 1000 कोटी आणले 2000 कोटी आणले, तर त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा सुरू करणार आहोत। पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये जिथं जिथं त्यांनी कामं केली त्या कामाचं एस्टिमेट किती, त्याचं बजेट किती, त्यातून खरा निधी किती गेलेला आहे, त्या कामाचं क्वालिटी कंट्रोल बघितलं का, आज रस्ते बघितले, रस्त्याचं तुम्ही क्वालिटी बघितली का, वालचंद कॉलेजला क्वालिटी कंट्रोल लॅब आहे त्याची काय तपासणी झाली का, याचा पंचनामा हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे येत्या 8 दिवसात आम्ही महायात्रा काढणार आहे। पंचनामा यात्रा याचा विकास आम्ही करणार आहोत। आमचा विरोधक भाजप, भाजपच्या मुखवट्याखाली बनावट मुखवट्याखाली कोण जर आला तो